वाटणार आहे. खरं तर रायगड पनवेल मधनं आलेले संघ आज मात्र या ट्रॉम्बे नगरीमध्ये अवतरणार आहेत आणि त्यांच्या दरम्यान आपण जर विचार केला तर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, अगर माझा आवाज अगर तुम्ही इथं दाखल झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा आणि आपल्या बाजूचा गाव अर्थातच माहुल कोलीवाडाचा संघ पुमा स्कॉट माहुल गाव. शिवसेना अंतर्गत जनसेवा ही सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 आज टी शर्ट 11 झालेत. कुठला फिल्डिंग वाले चला नाव माहिती आहेत आपल्याला. बॉलर नासिर बॅटिंग से मजीद आहे. सलामी जोडी बॅटिंग ट्रॅक वरती मात्र सज्ज आहेत. एका ठिकाणी माजिद आणि दुसऱ्या ठिकाणी कोण पहिल्या चेंडूमध्ये मोठा प्रहार आणि मात्र इथं विकेट घेतली जाते. माजिदला मात्र ग्राउंड मात्र सोडावं लागणार आहे आणि डगआउटच्या दिशेने मात्र त्यांना जावं लागणार आहे. वेल बॉल्ड डीजे. गोलंदाज आहे की पहिल्या षटकामध्ये विकेट घेतो. पुन्हा एकदा मात्र स्लोवन चेंडू होता. डीप झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि विकेट नंतर आलाय निर्धाव चेंडू. खरं तर ज्यासाठी मात्र जाणले जातात नासिर मात्र आपल्या संघासाठी चांगली सुरुवात मात्र करून देतात आणि तशीच मात्र या ट्रॉम्बे नगरीमध्ये मात्र त्यांनी सुरुवात दिली आहे. 2 चेंडू टाकले निर्धाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अफशानकडे ती क्षमता आहे. मोठे फटके मात्र खेळू शकतो. खरं तर हुसेन आपण जर विचार केला तर भारतातलं एक मोठं नाव, ज्याने मात्र आपण जर विचार केलं तर पाटील इलेव्हनचं नेतृत्व केलेलं आहे आणि चांगला दांडगा अनुभव आहे या ग्राउंडचा. खरं तर बाईक 2 व्हीलर्स बघा तुम्हाला पार्किंग एरिया दिलाय ग्राउंडच्या मागे. समोर कोणी 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स वाहने तुमची लावू नका, कारण जेणेकरून तुम्ही टाकलं तर तुमची बाईक मात्र बाहेर निघणार नाहीये. मग तुम्हाला मागे पार्किंग मोठा एरिया आहे, जावा तुम्ही मागे पार्किंग करा. नाहीतर खरं तर टोईंगची व्हॅन सुद्धा मात्र इथे येणार आहे. तिथं प्लीज आपले 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स तुम्ही मैदानाच्या मागे पार्किंग करा. चौथा चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. 4 चेंडू नंतर आपण जर विचार केला तर संत गतीने सुरुवात मात्र अली इलेव्हनचा झाली आहे. फक्त 2च धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र फटका खेळलाय. मोठा फटका खेळायचा होता पण नासिर मात्र तुम्हाला मोठा फटका खेळून देणार नाहीये, कारण दांडगा अनुभव आहे. तब्बल आज 15 ते 20 वर्ष झालंय या खेळाडूला. खरं तर चांगल्या बॅटरला मात्र शांत ठेवण्यामध्ये सक्षम असणारा हा गोलंदाज कुठेतरी मात्र चांगली कामगिरी करताना दिसतायत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू आहे. धावा झाल्यात तेच म्हणजे अली इलेव्हनचे 3 धावा. ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा मात्र इथं उपलब्ध आहे. लो फुटो चेंडू आला अंगावर, घेतला बॅटावर आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या
बाद यहाँ पर 9 रन। देखिए आखिरी गेंद लो फुलटॉस गेंद थी, बल्लेबाज इस गेंद की राह देखते और बड़ा शॉट यहाँ पर खेला है बल्लेबाज ने। देखिए 20 मिनट का टाइमर है, फिरोज 11 अली 11। जब आप भी गेंदबाजी में आएंगे तो आपको 20 मिनट में 4 ओवर डालना है। देखिए टाइमर यहाँ पर ऑन है, तो गेंदबाजी ट्रैक पर सूर्या मणिरत्नम चिता क्या मतलब नव्हे तर भारतातला आता वेगवान गोलंदाज झालाय, कारण आपल्या भल्या भल्या वेगाने चांगल्या फलंदाजाच्या दांड्या गुल करणारा हा चिता कॅम एक्सप्रेस। इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलाय, धावबाची संधी, चांगला थ्रो, मात्र बॅकअप होता आणि सिंगल धाव काढले या चेंडू मध्ये। बघा या संघाचं नेतृत्व करणारे खरं तर विष्णू सारखे गोलंदाज, हुसेन सारखे गोलंदाज, सूर्या सारखे गोलंदाज, संजय सारखे गोलंदाज, युवा गोलंदाज आहे या संघामध्ये आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी होते, त्याच्यामध्ये कुठली शंका नाहीये। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, खरं तर ग्राउंडचा विचार केला तर मन जिंकलंय या ग्राउंडनी आणि जो पण इथं मात्र खेळाडू येणार ग्राउंडच्या आतमध्ये बघूनच मात्र खुश होणार आहे, त्याच्यामध्ये कुठली शंका नाहीये। एलईडी स्क्रीन आपल्या समोर आहे। पुन्हा एकदा लो फुटर चेंडू होता, फक्त गॅप मध्ये चेंडू टाकलाय, खेळाडू आहेत तिथं आणि चांगला थ्रो आणि 2 धावा मात्र पूर्ण करतायत। 12 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत। 2 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय। खरं तर मुंबई कप, जेव्हा मुंबई कप हा खेळला तेव्हा मात्र टाय झाला होता, पण चांगली गोलंदाजी पॉइंटच्या आधारे मात्र मुंबई कपचा बेस्ट गोलंदाज राहिला होता सूर्या मणिरत्नम। 10 चेंडू मात्र उजव्या एसटीच्या भराचा बाहेर, पंच मात्र आमच्याजवळ वळतायत। प्रदीप शिंदे सर, मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी, दर्जेदार पंच मात्र आज आपल्याला पुन्हा एकदा यांच्या माध्यमातून चांगलं डिसिजन मात्र भेटणार आहे। हेमंत कोळी सर, मॅन फ्रॉम माहुल कोलीवाडा, अजून तिसरे पंच आमचे धनंजय कोळी सर, मॅन फ्रॉम मुलुंड। ओहो, जसं मुलुंडचं नाव घेतलं फलंदाजाला ऊर्जा आली आणि चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे, दर्जेदार आलाय चौकार डीए। पुन्हा एकदा मात्र बिग हिट, खेळाडू आहेत तिथं स्वतः संघनायक मात्र चांगलं क्षेत्ररक्षण। चला नेक्स्ट मॅच, खरं तर ग्रामीण क्रिकेटचा धमाका आपल्याला बघायला भेटणार आहे। जय हनुमान खारकोपर वर्सेस पुमा स्क्वॉट माहुलगाव। अगर दाखल झाले असेल तर आयोजकाशी संपर्क साधायचा आहे। मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, खरं तर प्राप्ती लाईव्ह आपण यांचं कौतुक करूया। खरं तर आखाती देशापर्यंत मात्र ही स्पर्धा पार मात्र दाखवली जाते आणि त्यांचे प्रोप्रायटर जितू गोंधली साहेब इथं मात्र उपस्थित आहेत आणि काल सुद्धा मात्र ते उपस्थित होते आणि 5 दिवस खरं तर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते। खरं तर यांची टीम मात्र इथं सज्ज आहेत। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये खरं तर एक इम्पॉर्टंट पार्ट, छोटा पॅकेट बडा धमाका, आमचे साजिद शेख आणि तदनंतर आमचे निकेश पाटील आणि रितेश गोंधले यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। यस गोंधली। तदनंतर आमचे खरं तर लांबचा पल्ला गाठून आलेत आमचे रावे गावचे पेन विभागातले निकेत पाटील। पुन्हा एकदा बिगिट करायचा होता आणि गफलत झाली, लॉंग स्टॉप रिझनला आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा डीजे बायच्या स्वरूपात। ट्वेंटी 23 रन, 2 ओवर झाले। 2 ओवर के खात्मे के बाद यहाँ पर स्कोर कार्ड पे रन जो दर्ज किए जा रहे वो बिना विकेट खोए यहाँ पर 23 रन। अच्छी पार्टनरशिप यहाँ पर बिल्डअप होती हुई। अब देखिए पार्टनरशिप होना जरूरी है, क्योंकि पार्टनरशिप से क्या होता है, दोनों ही बल्लेबाजों को हौसला आता है, एक हिटिंग करता है तो दूसरा डिफेंस करता है, यानी जिसका दिन है उसी को ज्यादा स्ट्राइक लेना चाहिए। तो अच्छी बल्लेबाजी यहाँ पर अली 11, गेंदबाजी ट्रैक पर हुसैन, नाम ही काफी है।
खरं तर मोठ्या मोठ्या संघाचं त्यांनी नेतृत्व केलं. उमर 11 या संघातनं खेळत असताना नावारूपात आलेला हा गोलंदाज हुसेन शेख सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अनुभव दांडगा आहे. खरं तर उमरभाईंनी सातत्याने हुसेनचं नाव घेतलंय आणि बघा आल्या आल्या संधी निर्माण झालेली आहे. पण नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. 4 खेळाडू मात्र एका चेंडूच्या मागे आणि थोडीशी खराब फेकी. खरं तर चांगलं गॅदर केलं यष्टीरक्षक. कुठली चुकी नाहीये. या दुहेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे जाते 25च्या घरामध्ये 25 रन. चला नेक्स्ट मॅच खारकोपर वर्सेस माहुल कोलीवाडा पुमा स्कॉट. अगर संघ दाखल झाले असतील तर या आयोजकांशी संपर्क साधा. आपल्याला लगेच सामना मात्र खेळवायचा आहे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. धावची संधी निर्माण झालेली आहे पण फलंदाजांनी मात्र 1 धावा मुकम्मल केल्या पायचीच्या रूपामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 26 रन. तीसरा ओवर जारी है. यहाँ पर अच्छे अच्छे गेंदबाजों का भरना. फिरोज 11 चीता कैंप की चैंपियन टीम. अक्सर जब भी चीता कैंप में टूर्नामेंट होती है तो 100% ये चैंपियन टीम होती है क्योंकि फाइनल में हमें ये नजर आती है. संजय जैसे गेंदबाज युवा गेंदबाज को चांस मिला है. ये अक्सर ये फिरोज 11 की खासियत है. इस बार भी लो फुल टॉस गेंद थी. तेज तर्रारी थी. विष्णु गेंद के नीचे सर्कल के अंदर. विष्णु के बारे में कहेंगे तो ये भी शरद के करीब थे. शरद ने इन्हें मौका दिया था. यानी शरद ने अच्छे अच्छे गेंदबाज बनाए चीता कैंप से. देखिए हसन हुसैन विष्णु अच्छे अच्छे गेंदबाज पाटिल 11 से खेल चुके हैं और पूरा क्रेडिट हम देंगे हमारे परम मित्र जो आज हमारे बीच में नहीं है जिनके नाम पे ये टूर्नामेंट है. हमारे शरद भाई. हमने एक साथ में क्रिकेट खेला, एक साथ में पढ़ाई की, एक ही स्कूल में हम पढ़े. और यहाँ पर क्या हुआ देखिए. जबरदस्त दौड़ विकेट के बीच में सीधा टकराए हुसैन से. अब स्कोर जा पहुंचा यहाँ पर 29 रन. तीसरा ओवर जारी है. एक अच्छी शुरुआत यहाँ पर. देखिए माजिद सस्ते में निपट गए थे. पहली गेंद पर विकेट मिला था लेकिन ये दोनों जो बैट्समैन है उन्होंने पार्टनरशिप बिल्डअप की और एक अच्छा स्कोर कार्ड खड़ा किया अपने टीम के लिए. फिर से एक बार हुसैन. इस बार भी स्लो वन गेंद थी. देखिए टप्पा खाने के बाद गेंद ने हल्का सा काटा बदला और विकेट के पीछे कोई गलती नहीं है. आखिरी गेंद हुसैन की. ये बिंदी गेंद आती हुई इंपॉर्टेंट बिंदी गेंद. एक खूबसूरत सा इवेंट नाइट का ये टूर्नामेंट. फिर से एक बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे लेकिन सामने हुसैन जैसा गेंदबाज पढ़ लिया था बल्लेबाज को. फिर से एक बार धीमी गेंद हल्का सा काटा बदला. 3 ओवर का खेल यहाँ पर मुकम्मल और 3 ओवर के बाद रन बने हैं अली 11 के 29 रन. खरं तर आमचे दमदार नेतृत्व. खरं तर या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय दीपक मशुरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा ट्रॉम्बे मध्ये खूबसूरत क्रिकेटचा कुंभ मेळा. थोड्या मेळ्यामध्ये त्यांचं सुद्धा आगमन होणार आहे. कारण तिसरं पर्व आहे ज्यांना मात्र ट्रॉम्बेकरांना गर्व आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा संजय या नावाचा आम्ही उल्लेख करतो कारण ते सर्रार गेंदबाज आहेत. हुसेननी मात्र चांगली गोलंदाजी केली. मोक्याच्या क्षणी 2 निर्धाव चेंडू टाकले. आता संजय यांना मात्र चान्स दिलाय. व्यासपीठावरचे आमचे आदरणीय गालिब नाकवा साहेब कालपासून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर ह्युमन राईट्स मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. यस महाराष्ट्र अध्यक्ष. पुन्हा एकदा वेगवान चेंडू ज्यासाठी संजय जाणले जातात तोच चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटला. अर्थातच लेगबाईच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. धावसंख्या मात्र 1 पुढे सरकते. 30 धावा मात्र पूर्ण झाल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. मानाची स्पर्धा आहे. अभिमानाची स्पर्धा आहे. खरं तर आजची दुसरी रजनी. या दुसऱ्या रजनीमध्ये चिता गेमचे अजून काही संघ मात्र खेळताना दिसत आहेत आणि त्याच्यानंतर मग ग्रामीण क्रिकेटचा थरार.
पुन्हा एकदा काय चेंडू होता. ज्याप्रमाणे सलमान खानला बेबीचा बेस पसंत आहे तसाच मात्र या गोलंदाजाला स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे संजय. खरं तरी चिता गेमची ताकद आहे. चंदू सरांनी सातत्याने उल्लेख केला की चिता गेम जणू गोलंदाजाचा कारखाना, गोलंदाजाची फॅक्टरी, पण हे सॅम्पल आहेत. पुन्हा एकदा बिग हिट केला आहे. पायचीची अपील, थोडंसं फंबल झाला, त्याचं नुकसान मात्र 1 धावाने मात्र भोगावं लागणार आहे फिरोज 11ला. बघा क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. खरं तर 1-1 धावा रोखण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असतो, कारण एका धावाने संघ हरतो आणि एका धावाने संघ जिंकतो. 32 धावा, 32 रन. फिर से एक बार येलो फुटर्स गेंद गैप में, गेंद जा रही है लॉन्ग लेग और स्क्वायर लेग के बीच में. आउटफील्ड फास्ट है, सीमा रेखा पार, मिले यहां पर 4. आणि लो फुलटर जेव्हा चेंडू येतात तेव्हा मात्र फलंदाजाला हे बच्चे लोग बारा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र मोठा फटका, चेंडू गेला आउट ऑफ द बॉल. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार डीजे. धावांसाठी धमचाक करत होते, पण या टायमाला सूर गवसलाय अफसानला आणि त्याच्या बॅट मधनं एक चौकार आणि लांबच लांब षटकार मात्र बघायला भेटलाय. संजय वरती हल्ला बोल. पुन्हा एकदा अजून एक, आता बघायचं आहे खेळाडू आहेत. हो, 1 हँडेड झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या आबाक्याच्या बाहेर मात्र चेंडू निघून गेला. मिळाल्या 6 धावा डीजे. तर अफशानने मात्र या गोलंदाजाला रीड केला. चला नेक्स्ट मॅच खारकोपर वर्सेस माहुल कोलीवाडा पुमा स्कॉट. अगर उपस्थित असेल तर कॉम्बॉक्स जवळ यायचंय आणि पहिला आयोजकांशी संपर्क साधा की आम्ही आलोत. खरं तर चेंबूरचा माहुल कोलीवाडा खरं तर जास्त लांब नाही आहे, 20 ते 25 मीटरच्या अंतरावर. मात्र आपण जर विचार केला तर माहुल कोलीवाडा आहे आणि खारकोपर म्हटलं तर बराचसा लांबचा पल्ला आहे. खरं तर उल्वे नोड म्हटलं तर एक महागडी सिटी, त्या महागडी सिटी मधनं आलेला आज हा खारकोपर संघ मात्र इतर आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला खेळ मात्र बघायला भेटणार आहे. अगर आले असेल तर तुम्ही उपस्थिती दाखवा. शांत वातावरणामध्ये शांत क्रिकेटचा कुंभमेळा मात्र सुरू आहे. माझे मायबाप प्रेक्षक जशी मात्र संध्याकाळ होईल तसं मात्र हा ग्राउंड माझ्या मायबाप प्रेक्षकांनी भरलेला नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा चेंडूला मात्र खेळलंय ऑनच्या दिशेने, थोडंसं फंबल झालं आणि दुहेरी धाव्या मात्र कंप्लीट केल्या. अफशानची फलंदाजी आवडली असेल तर अलीलन जोरदार ताल्या जाऊन दे, कारण संघ कुठेतरी संकटात होता, संकट मोचक म्हणून आले आणि अजूनही मात्र चांगली फलंदाजी करतायत. धावसंख्या झाली ती 51 रन. अलीलन आपके 50 रन पूरे हो चुके, जोरदार तालियां. 51 रन. फिर से एक बार बड़ा हिट खेलना चाहते थे, लेकिन इस बार उनके सामने हुसैन है. देखिए एक दिग्गज गेंदबाज, अनुभव उनके पास ज्यादा है, बड़े बड़े टीम से इन्होंने खेला है, बड़ी बड़ी भारत की प्रतियोगिता, उस प्रतियोगिता में खूबसूरत गेंदबाजी इनके माध्यम से हमें नजर आई. एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट जगत का, चिता ज्ञान के सब ये प्राउड मोमेंट है. फिर से एक बार यहाँ पर बीमर गेंद यानी बीमार गेंद. अब यहाँ पर कितने रन मुकम्मल हो गए, तो हुसैन से हुई गलती, नो बॉल का इशारा. यस, बीमार गेंद यानी बीमार गेंद. अब हल्का सा हेलीकॉप्टर एम्पायर का घूमेगा, देखिए अब इशारा आएगा फ्री हिट का.
54 धावा 54 रन. बघा हिंदी मराठी कॉमेंट्री का सुरू आहे कारण आपण जर विचार केला तर ट्रॉम्बे चीता कॅम्प हे संघ मात्र खेळताना दिसत आहेत. तर दोन्ही संघांना मात्र स्कोर कार्ड समजला पाहिजे ह्याच्यासाठी मात्र आपण जर विचार केला तर आमच्याजवळ क्षमता आहे. आम्ही हिंदी पण करतो आणि मराठी पण करतो म्हणजे बाय वन गेट वन फ्री असं समजा. यस निकेत पाटील आमचं कौतुक करतायत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी फटका खेळलाय. खरं तर फ्री हिटची डिलिव्हरी होती आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पहा एका धावेमध्ये समाधान मानलं जातं. धावसंख्येचा विचार केला तर 55 चेंडू झालेत. 4 बॉल 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. या 2 चेंडू मध्ये खरं तर डावकुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज नान. खरं तर अदनान मात्र चांगली फलंदाजी करतायत. हो पुन्हा एकदा बिग हिट आडव्या बॅटनी फटका खेळलाय. विष्णूकडनं झाली चुकी पण संजय मात्र तिथं बॅकअप साठी आले. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडू मध्ये बघायचं आहे ऑप्शन किती धावा मात्र कुठणार. खरं तर शेवटच्या चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर फलंदाज षटकार आणि चौकारच बघतो पण त्यांच्या समोर एक चॅलेंज आहे हुसेन नावाचं. स्लोवन चेंडू खरं तर बॉडीचा वेग घेतला आणि तिथं मात्र चितेच्या चपलाईने मात्र यष्टीरक्षक चेंडूकडे आले आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि अदनान मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. चला नाणेफेकीसाठी यायचंय. एक गाव एक संघ. आता याची पुढची मॅच आपल्याला आनंद घ्यायचा आहे. ग्रामीण क्रिकेट खारकोपर संघ इथे उपस्थित झाला असेल तर उपस्थिती दाखवायची आहे. माहुल कोलीवाडा अगर तुम्ही सुद्धा मात्र उपस्थित झाले असेल तर उपस्थिती दाखवायची आहे. बघा टॉस उडवायचं आहे. गार्ड भी बघा खारकोपरचा अर्धा संघ इथे दाखल झालाय. तुमचं सर्वांचं या मुंबापुरीमध्ये अर्थातच या ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि माहुल कोलीवाडा पुमा स्क्वॉट अमित भाई अँड कंपनी. अमित दादा अगर तुमचा संघ इथे उपस्थित असेल तर या नाणेफेकी करून घ्या कारण खारकोपर संघ आपण जर विचार केला तर उल्वा नोड महाराष्ट्रातला महागडा शहर असं आपण म्हणूया. त्या महागड्या शहरातले महागडे खेळाडू मात्र आज या ट्रॉम्बे नगरीमध्ये अवतरलेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाठवायची आहे. खरं तर इथं मात्र कोणी उपाशी राहणार नाहीये. अगर तुम्हाला भूक लागली असेल तर रेवता काकीचा ढाबा आणि त्यानंतर आजूबाजूला बरेचसे मात्र फूड स्टॉल आहेत. मग तुम्ही त्या फूड स्टॉलचा तुम्ही आनंद घेऊ शकता. खरं तर जोपर्यंत ही मॅच चालणार आहे तुम्हाला मात्र चांगले चांगले व्यंजन मात्र भेटणार आहे. मग तिथं मात्र सर्व नॉनव्हेज व्हेज सर्व वस्तू मात्र अवेलेबल आहेत. या बाजूलाच आपण जर विचार केला तर ग्राउंडच्या चारी बाजूला तिथं मात्र स्टॉल उपलब्ध आहेत. बाहेर वडापावचा स्टॉल सुद्धा उपलब्ध आहे.
इथं खाण्यापिण्याची कुठली कमतरता नाहीये, पण पैसे पे करून तुम्हाला घ्यायचं आहे. सलामी जोडी आमिर संघाचे करता धरता आणि त्यांच्या सोबत आपण जर विचार केला तर हुसेन सध्याच्या घडीला ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये मात्र दिसतात आणि क्षमता आहे. खरं टार्गेटचा विचार केला तर 57 धावा बनवायचा, 57 रन बना के ये मुकाबला जीतना है. सलामी जोड़ी इस वक्त मैदान के अंदर इस रनों का पीछा करने के लिए 2 बैटर इस वक्त उपलब्ध है, अवेलेबल है. तो आमिर, तो गेंदबाजी ट्रैक पर सोहेल, और यहाँ पर मौका बना है. पहली गेंद पर खिलाड़ी को चुना और यहाँ पर आमिर को गोल्डन डक का शिकार यहाँ पर हुए. अब आमिर को यहाँ पर ये ग्राउंड छोड़ना होगा. डीजे पहले विकेट का पतन. तो यहाँ पर गेंदबाज की मैं तारीफ करूंगा, पहली ही गेंद पर विकेट यहाँ पर चटकाया सोहेल. नो डाउट चीता कैम के हैंडसम गेंदबाज, हमारे करीबी दोस्त पुमा स्क्वॉड. अगर तुम्ही आला असाल तर उपस्थिती दाखवायची आहे. माहुल कोलीवाडा, चला या, बराचसा उशीर झाला, आम्ही अनाउन्समेंट करतो. अमित दादा आलेत. खारकोपर तुम्ही सुद्धा या. चला आता जाऊया टॉस बॉक्स कडे, जिथं मात्र ग्रामीण क्रिकेटचा थरार मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. खरं तर एका ठिकाणी उल्वेनोड मधून आलेला ड्रेस कंपल्सरी असणार आहे. अच्छा, खरं तर व्हाईट टी शर्ट मध्ये खेळणार आहेत ती लोक. टू व्हीलर पार्किंग करू नका, नाही तर टो वाईन आता थोड्याच वेळात येणार आहे. मग तुमच्या गाड्या एखादा उचलला जातील. तुम्हाला नम्र विनंती आहे की मैदानाच्या बाहेर मोठी पार्किंग बघा लॉट आहे, त्या पार्किंग लॉट मध्ये गाडीला तुम्ही पार्किंग करा. समोर कोणीही 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स बस टर्निंगची जागा आहे. खरं तर त्यांना अंगाला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे याची तुम्ही नोंद घ्या. खरं तर मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे तुम्ही दखल घ्या आणि पुन्हा एकदा तिथं कुठली 2 व्हीलर्स असेल 4 व्हीलर असेल तुम्ही लावून घ्या. खरं तर आम्ही दादा आपल्याजवळ वेळ आहे, 5 ओव्हर बाकी आहेत. टॉस उडून घ्या, त्याच्यात हरकत नाही आहे. चला कॅमेरामॅन फोकस करू. आता ग्रामीण क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेटची पहिली मॅच. एका ठिकाणी आहे खारकोपरवरून आलेला दादा संघ आणि दुसऱ्या ठिकाणी माहुल गावचा आमचा अमित दादाचा संघ. तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे. आयोजकांना विनंती करतो नाणेफेकी करून घ्या. देवांशी दादा, मंथन दादा बसलाय, बस इथं बाजूला. नाही ना, चिल्लर आहे नाही. खरं तर एका ठिकाणी आपण जर विचार केला तर ग्रीन आणि एका ठिकाणी शांतीचं प्रतीक सफेद, म्हणजे आगरी कोली बांधवच आहेत. ज्ञानेश्वर दादा खरं तर एक पाटील 11चे लेजंड खेळाडू भाई पाटील यांचे लहान बंधू. टेल खारकोपरनी मात्र कॉल दिलाय आणि आलाय हेड. दोघांनी थांबायचं आहे. अमित दादा तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे या ट्रॉम्बे नगरीमध्ये. खरं तर हा सुद्धा कोलीवाडा आहे, तुमचा आवडता कोलीवाडा आहे. खरं तर तिसरं पर्व आहे आणि तुमची मला वाटतं पहिलीच एंट्री आहे. तर काय म्हणाल या सर्वप्रथम या स्पर्धेबद्दल आणि कशी वाटते ही स्पर्धा? स्पर्धा तर खूप छान आहे आणि
दीपक महेश्वरी सरांनी तर आम्हाला कॉल केला पण होता की तुमची एंट्री झालीच पाहिजे. लास्ट टाइम किरण 11च्या ग्राउंडवर केलं होतं तेव्हा ते भेटले होते, तेव्हा ते बोलले. आणि माझ्या मित्र शरद तो आम्हाला सोडून गेला, त्याचं खूप दुःख आहे आम्हाला. आणि त्याची टुर्नामेंटमध्ये आम्हाला खेळणं जरूर आहे. दादा काय म्हणाल, मोठी स्पर्धा आहे, संघ बांधणी कशी असणार आहे, कसा संघ तुम्ही दादा तयार केलास या स्पर्धेसाठी? जो रेग्युलर मॅच खेळतो तसंच खेळायचं. टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? बॉलिंग. जाऊया खारकोपरचे संघनायक विशाल घरत. आपण विशाल घरतशी आपण चर्चा करूया. विशाल घरत, नाणेफेकी तुमच्या अपोजिट गेले, काय म्हणाल? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल तुम्ही प्रथमच मला वाटतं ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये दाखल झाला. स्पर्धा बघून, स्पर्धेचं रूप बघून कसं वाटतं आज मुंबईमध्ये आल्यानंतर? पहिल्यांदा आम्हाला इथं एंट्री दिल्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद. आणि आयोजन तर एकच नंबर आहे, खेळायला पण मजा येईल. यस, नक्की देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. न्यूज या प्रकारे पहिला ग्रामीणचा क्रिकेटचा थरार, पहिली मॅच खारकोपर विरुद्ध माहुल कोलीवाडा. टॉस जिंकलाय माहुल कोलीवाड्याने आणि डिसिजन मात्र थोड्याच वेळात आहे. जाऊया कॉम्बॉक्स कडे. या दरम्यान आपण स्वागत करूया. खर तर ओळे गावाचा एक बुलंद आवाज. हा, इथं काय घडलं? खर तर एक नाव प्रसिद्ध आहे रायगड मध्ये, रिवॉल. तर हे रिवॉल काय आहे? तर रिवॉल एक व्यक्तिमत्व आहे, ओले गावाचे सुपुत्र आहेत आणि खर तर आयोजक आहेत, म्हणजे खेळाडू आहेत आणि सर्वप्रथम समालोचक आहेत. तर यांचा सुद्धा आवाज आपल्याला थोड्या वेळानंतर ऐकायला भेटणार आहे. रिवॉल सर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. खर तर वॉर्ड क्रमांक 145 चे मात्र ट्रॉम्बे चितागेमचे संघ मात्र खेळताना दिसत आहेत आणि महत्वाची मॅच आहे. एका ठिकाणी मोठे मोठे तारे सितारे. खर तर फिरोज 11 म्हटलं तर हुसेन, सूर्यमणी रत्नम, विष्णू सारखे गोलंदाज, चांगला अटॅक आणि धावसंख्या झाली ती 4. पहिल्या वरचा खेळ मात्र समाप्त झाला. एक संत गतीने सुरुवात असं आपण म्हणूया, कारण धावसंख्या मोठी आहे. टार्गेट आपण विचार केला तर 57 धावांचं टार्गेट आहे आणि यस, टायमर ऑन आहे. आली 11, 20 मिनिटाचा कालावधी आहे. 4 ओव्हर 20 मिनिटाच्या आतमध्ये टाकायचं आहे. सोहेल, आता फक्त 7 मिनिटं झालेली आहे. आता 13 मिनिटाचा अवघी कालावधी मात्र तुमच्या जवळ आहे. याची दखल घ्या, याची नोंद घ्या. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ग्रामीण क्रिकेटचा थरार याच्यानंतर मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. पुमा स्क्वॉड माहुल कोलीवाड्याने मात्र नाणेफेकी जिंकले. डिसिजन अजून कळवलेला नाहीये. कळवलंय ना? यस, गोलंदाजी मात्र करणार आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. हुसेन, टेनिस क्रिकेट जगतातलं मोठं नाव. गोलंदाजी चांगली झाली आहे, आता बघायचं फलंदाजी कशी होणार आहे. आडव्या बॅटी मात्र फटका खेळायचा होता, पण गोलंदाजाचं कौतुक करूया. खरं तर घुटना टेकला होता जमिनीला, चेंडू फळीचा संपर्क नाहीये आणि आलाय मुख्यच्या क्षणी निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिर तिथं 4 धावा. अझर गोलंदाजी ट्रॅक वरती सुंदर असा अष्टपैलू खेळाडू या चितागॅम नगरीतला. देवांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. बिग हिट, हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. डीजे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार. पुन्हा एकदा ललित दाखवलं आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. खरं तर गोलंदाजाचं कौतुक करूया. शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईसेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर आमचे जवळचे मित्र कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक 2025 नाईट ओरम क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर आयोजकांच्या भूमिकेत आपण जर विचार केला तर पाटील 11 आई गावदेवी 11 आयोजित एक भव्य दिव्य नाईटचा कुंभमेळा आणि गॅप मध्ये चेंडू होता. खरं तर ऑनच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. खरं तर ही जी स्पर्धा आहे
आपला जो लोकल केबल नेटवर्क आहे, खरं तर सिटी केबल चॅनल लाईव्ह मॅच आपण बघू शकता सिटी केबलच्या माध्यमातून. त्यानंतर आज पंचांचा विचार केला तर 3 जबरदस्त पंच ज्यांच्या नावामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे, ते 3 पंच पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले आणि मोठा फटका ज्यासाठी मात्र जाणले जातात हुसेननी मात्र आपला हात खोललेत आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. डीजे गरज होती मोठ्या फटक्याची, ते मोठे फटके मात्र हुसेनच्या बॅट मधनं आले. इथं मात्र लेट कट केला आणि हे काय घडलं. खरं तर फलंदाज नॉनस्ट्राईकचे फलंदाज मात्र अर्ध्या पिच पर्यंत मात्र धावत आले, पण हुसेननी मात्र चेंडूला रीड केलं होतं. इथं मात्र धावबाची संधी निर्माण झाली असती, तसं काही झालेलं नाहीये. तालमेल चांगला आहे. हुसेननी मात्र नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाला माघारी पाठवलं आणि कुठंतरी मात्र आता दोघं सुरक्षित आहेत. धावसंख्या झाली ती 2 षटकाचा असेल, समाप्त झाला. 18 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. अजून समीकरण आहे 18 चेंडू 39 धावा. खरं तर आज 3 पंच मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेत. हेमंत कोहली सर मॅन फ्रॉम माहुल कोलीवाडा, प्रदीप शिंदे सर डॅन्सिंग एम्पायर मॅन फ्रॉम घाटकोपर भटवाडी, त्यानंतर धनंजय कोहली सर मॅन फ्रॉम मुलुंड आणि त्यानंतर स्कोररच्या भूमिकेमध्ये खरं तर 4 कलरचे पेन वापरतायत आणि एक चांगली स्कोरिंग. खरं तर बराचसा लांबचा पल्ला गाठून मात्र आज या टॉम्बे नगरीमध्ये आलेत. चला टायमर ऑन आहे, आली 11 टायमर ऑन आहे. निकेत पाटील, पेन रावे, त्यानंतर सलमान डीजे. सातत्याने कालपासून आपण सुंदर संगीत ऐकतोय. त्यानंतर प्राप्ती लाईव्ह. खरं तर 188 देशामध्ये आमची स्पर्धा पोहोचवण्याचं कार्य आमचे जितू गोंडली साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम वावनजे पनवेल यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाजी ट्रॅकवरती सोहेल मात्र आलेत, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. परत तशी कामगिरी होईल का, कारण त्यांच्या समोर आता डावकुरे फलंदाज. बिग हिट मात्र केला आहे, खेळाडू आहेत तिथं. थोडस मात्र एक वेगळं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला बघायला भेटलं. खरं तर क्षेत्ररक्षक उडले, पण चेंडूनी त्यांना चकमा दिला आणि चेंडू खरं तर मागे प्रोटेक्शन होतं. वाईडिश लॉंगॉनला मात्र खेळाडू होता आणि तिथं कुठली चुकी नाहीये. पुन्हा एकदा सिंगल धाव मात्र काढली जाते या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा. हुसेनचं आपण कौतुक करूया. खरं तर 1 षटकार आणि 2 चौकाराच्या शाह्याने मात्र फलंदाजी करताना दिसत. वैयक्तिक 15 धावा. पुन्हा एकदा सोहेल, बिग हिट, चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 6 धावा. चेंडू होता फ्रंट फुटला आले. नटराज मुजरामध्ये मात्र लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मात्र एक मोठा तडाखा मात्र हुसेनच्या बॅटमधून आपल्याला बघायला भेटला. पुन्हा एकदा हुसेन धुव्वाधार फलंदाजी, ताबडतोड फलंदाजी. पुढे सरसावले, पदललित दाखवलं तर कॅचची अपील, पण यष्ट्यांच्या मागे मात्र चेंडू यष्टीरक्षकांनी सोडलाय आणि आलाय निर्धाव चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा. 3रं षटक मार्गस्थ आहे. सोहेलचं आपण कौतुक करूया, हुसेनचं आपण कौतुक करूया. दोन्ही संघ चिताक्यांचे आहेत, एकामेकाला जाणणारे हे खेळाडू आहेत. म्हणजे एकाचा वीक पॉइंट दुसऱ्याला माहिती आहे आणि दुसऱ्याचा वीक पॉइंट एकाला माहिती आहे. म्हणजे सातत्याने आपण जर विचार केला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये एकामेकासमोर मात्र असतात. पुन्हा एकदा जास्तच फ्रंट फुटला आले आणि वेगवान गोलंदाजीचं प्रत्यक्ष मात्र सोहेलने दाखवलं. भले तुम्ही आम्हाला षटकार मारलाय, पण माझ्याजवळ ती क्षमता आहे, ती कुवत आहे की मी तुम्हाला निर्धाव चेंडू टाकू शकतो. यस, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आमचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय दीपक महेश्वरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पर्व 3रं मात्र या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये सुरू आहे. क्रिकेटचा कुंभमेळा. पुन्हा एकदा बिग हिट, लॉफ्टेडचा फटका खडे खडे मात्र खेळलाय. गॅप मध्ये मात्र चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण
आणि तेवढा टाइम होता फलंदाजांकडे. आता तिसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र प्लॅन चालू होता की तिसरी धाव घ्यायची आहे की नाही, पण स्वतः गोलंदाज मात्र तिथे गेले आणि चेंडूला अडवलं आणि 2 धावेमध्ये संतुष्ट मात्र मानले जात आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा, शेवटचा चेंडू आहे, लास्ट टू गो. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. अजूनही आपण जर विचार केला तर 13 चेंडू आणि 30 धावा. बघा प्रत्येक खरं तर अचूक माहिती निकेत पाटील म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये आम्हाला कळवत आहेत आणि आमचा खरं तर समालोचकाचा पाठीचा कणा अर्थातच गुणलेखक. पुन्हा एकदा खडे पुन्हा एकदा लॉफ्टेडचा फटका गॅप मध्ये आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. मिळाल्या 4 धावा. मध्ये कोणीही दाखल होणार आहे याच्या पुढे बघा पाणी पिणं गरजेचं आहे आणि पाणी पाजणं सुद्धा गरजेचं आहे. पण 12th मॅन अगर असतील तर त्यांनीच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. नियमावली या स्पर्धेची काय सांगतं की या स्पर्धेचा उल्लंघन करू नका. खरं तर मानाची स्पर्धा आहे मुंबईमध्ये. खरं तर आता विचार केला तर कमी नाईटच्या स्पर्धा मात्र होतात. त्याच्यामध्ये आमच्या लाख मुलाची एक ट्रॉम्बे विभागाची आमच्या ट्रॉम्बे कोलीवाडाची लाख मुलाची नाईटची स्पर्धा आहे आणि खरं तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आजची दुसरी रजनी खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि आज ग्रामीण क्रिकेटचा थरार अर्थातच गोलंदाजी ट्रॅकवरती अखिलेश म्हटलं तर एक मोठं नाव आहे आपण जर विचार केला तर राजकीय क्षेत्रामध्ये. पण हे चितागेमचे अखिलेश आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज आहेत गोलंदाजी करण्यासाठी. चांद खरं तर चांदकडे क्षमता आहे. मोठे मोठे फटके मात्र खेळू शकतो पण सध्याच्या घडीला स्ट्रगल करताना दिसत आहेत. हो इथं मात्र पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता पण हे काय घडलं थोडस फंबल झालं. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून त्याचाच फायदा. कुठंतरी निर्धाव चेंडू होता आणि ही चिकी सिंगल आपण म्हणूया. चितेचे चपळाईने मात्र एक धाव पूर्ण केल्या. लेग बायच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. याच टायमर ऑन आहे लक्षात घ्या. अली 11 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. 11 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 25 धावांची गरज आहे मित्रांनो. सामना बॅलन्स आहे कारण मागील मॅच मध्ये पण आशिफने 2 षटका ठोकून मात्र सामना जिंकवला होता. बघा बॉल ट्रॅव्हल करतोय. अगर बॉल पट्ट्यामध्ये आला तर नक्कीच सीमारेषा पलीकडे चेंडू जातो. पण अखिलेश आता तुमच्या समोर हुसेन आहे जे चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. आता इथं काय घडलं नसीबाचा चौकार. खर तर बीमर यानी बीमार गेंद और उसमें मिले 5 रन यानी 9 का 1 रन. ये मुफ्त के रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर ऐड हो गए. अखिलेश से हुई गलती और गलती का भुगतान यहाँ पर आपको करना होगा. तो स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 37 रन. अब ये गलती कितनी भारी पड़ेगी कितनी महंगी गिरेगी क्योंकि यहाँ पर सोने पे सुहागा यानी फ्री हिट की गेंद. हुसैन को मौके पे चढ़ना था. यहाँ पर फिर से एक बार बैक टू बैक लॉन्ग स्टंप विजन में ये आता हुआ नसीब का 4 रन. यहाँ पर तेजी से स्कोर कार्ड के ऊपर छलांग लगाता हुआ 41 रन. अखिलेश से हुई गलती. देखिए एक्शन रिप्ले 4 रन हमें देखने को मिला. फ्रंट फुट पे सफल हुए. बड़ा हिट खेलना था लेकिन किस्मत भी बहादुरों का साथ देती है. यहाँ पर किस्मत हुसैन की जेब में. दस गेंदों का खेल अभी भी बाकी है. अब जीतने के लिए 16 रनों की दरकार है
ये मुकाबला कौन जीतेगा? हुसैन यहाँ पर वन मैन आर्मी की तरह परफॉर्मेंस करते हुए, देखिए गेंदबाजी तो बढ़िया की, लेकिन उससे बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर हुसैन के माध्यम से। फिर से एक बार मिड विकेट पर थोड़ा सा फंबल हमें देखने को मिला। चला याच्यानंतर लगेच सामना मात्र सुरू करायचा आहे। माहुल 11 पुमा स्क्वॉड तुमचं क्षेत्ररक्षण त्वरित मात्र लावून घ्या आणि जय हनुमान खारकोपर खरं तर तुमचे बॅटर मात्र सज्ज ठेवा आणि तुम्हाला डगआउट आहे बघा, हे डगआउट आहे, आपण स्क्रीनच्या बाजूला एक मोठं डगआउट आहे। पुन्हा एकदा मात्र बिग हिट करायचा होता, पण या टायमाला काय बोल यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केले जात आहेत आणि हुसैनला मात्र माघारी पटावं लागेल। पण फिरोज 11 अगर हुसैन की बल्लेबाजी अगर अच्छी लगी तो जोरदार तालियां हो जाएगा। जबरदस्त बल्लेबाजी पुमा स्क्वॉड, या तुमचं हार्दिक स्वागत असणार आहे। किती बॉल 16 गेंदों पर 33 रन की धुआंधार पारी जिन्होंने पेश की हुसैन घाणेकर, माय फेवरेट, आणि विघ्नेश तर अजूनच माझा फेवरेट। माहुल संघ म्हटलं तर एक उत्साहाचं वातावरण, कारण अटूट नातं ट्रॉम्बे कोलीवाडा माहुल कोलीवाडा जवळ जवळचे कोलीवाडे, खर तर दोघांमध्ये प्रेम, दोघांमध्ये संबंध मात्र चांगला आहे। बघा कुठे माहुलला स्पर्धा येते तेव्हा ट्रॉम्बे जाते, ट्रॉम्बेला स्पर्धा असते तेव्हा माहुल येते, म्हणजे ही परंपरा सातत्याने आपण जर विचार केला तर ही चालूच आहे। खरं तर दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या आपण जर विचार केला तर एकदम समुद्राच्या किनारपट्टीला हा आमचा जवळचा ट्रॉम्बे कोलीवाडा, एक मानाचा कोलीवाडा, अभिमानाचा कोलीवाडा। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, स्वतः संघनायक इम्रान, खुद कैप्टन इस वक्त बल्लेबाजी ट्रैक पर। फिर से एक बार फुल टॉस गेंद, बड़ा हिट मिड विकेट जोन पर, यहाँ पर दूसरा रन की चाहत और ये चाहत पूरी और अच्छा बैकअप हमें। अब ये क्या हुआ, ये क्या हुआ, ये क्यों हुआ, ये कैसे हुआ? अब जरूरत थी कि चांद को, शायद चांद को स्ट्राइक लेना था, लेकिन यहाँ पर ऐसा कुछ नहीं हुआ। चांद को यहाँ पर अपना विकेट देना पड़ा रनआउट के रूप में। डीजे मंगेश स्पोर्ट्स खारकोपर तुम्हाला डगआउट दिला, या तुम्ही इथं मैदानाच्या आतमध्ये या। एलईडी स्क्रीन आहे, त्याच्या बाजूला मोठा डगआउट आहे। पुन्हा एकदा मात्र गती परिवर्तन या चेंडूच्या माध्यमातून बघायला भेटलं। पंचांनी दोन्ही हात फैलावलेत आणि एक इशारा आला, या इट इज अ व्हाईट बॉल। धावसंख्या झाली ती 46 धावा। पुन्हा एकदा मोठा तडाखा मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मध्ये, फलंदाज इम्रानच्या बॅटमधून आलाय चौकार। येस डीजे खरं तर ही स्पर्धा ज्याच्या नेतृत्वाखाली खेळवली जाते, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आमचे खरं तर दमदार व्यक्तिमत्व, आमचे आदरणीय दीपक महेश्वरी सरांचं इथं आगमन झालेलं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। जनसेवा ही सेवा ट्रस्टचे अध्यक्ष, दमदार अध्यक्ष आदरणीय दीपक महेश्वरी सर आणि त्यांचा मित्र परिवार, या तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे। त्यांचा एक प्लेयर आतमध्ये घ्यायचा आहे, 20 मिनिटाचा कालावधी त्यांचा पूर्ण झालाय। सोहेल वक्त खत्म हुआ, एक प्लेयर अंदर ले लो। देखिए 23 मिनट आपने खर्च किए यहाँ पर और
हमने पहले ही कहा था कि 20 मिनट में आपको 4 ओव्हर यहाँ पर मुकम्मल करने. जनसेवा हीच खरी ईश्वर ट्रस्टचे दमदार अध्यक्ष, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व. याच दरम्यान आपण स्वागत करूया आमचे आदरणीय मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, उल्वा नोड म्हटलं तर महागडी सिटी. या तुमचं या ट्रॉम्बे कोलिमावरती सर्वप्रथम हार्दिक असणार स्वागत असणार आहे. याच्यानंतरचा मात्र तुमचा सामना असणार आहे. तुम्हाला मात्र डगआउट दिलाय. जशी मॅच संपेल तुम्ही डगआउटचा ताबा घ्या आणि तिथंच मात्र आपले फलंदाज पाठवायचे आहेत. हा बघा एलईडीच्या बाजूला मोठा तुम्हाला तिथं डगआउट आहे. चला बाहेर या तिथनं. समज जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत डगआउटच्या अवतीभोवती, जे तिथं प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे, बाहेर या. यस, आणि एलईडीच्या समोर मात्र उभे राहू नका. 4 चेंडू आणि 3 धावा. खरं तर सामना होता कुठे आणि सामना आला कुठं. आदरणीय दीपक महेश्वरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही त्यांची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा फ्लिक केलाय हलक्या हाताने. स्वतः संघनायक मात्र तिथे येत आहेत, पण झाली चुकी आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. आता समीकरण झालंय सोपं. 3 चेंडू आणि 1 धावा. फिरोज 11 विजयाच्या उंबरठ्यावरती मात्र उभा आहे आणि फक्त 1 धावांची विजयासाठी गरज आहे. आणि ती गरज पूर्ण होईल का? कारण बरेचसे उलटफेर आम्ही बघितलेत. खरं तर 6 चेंडू मध्ये 36 झालेत, 40 झालेत, पण 6 चेंडू मध्ये 1 धाव झालेली नाहीये. या टायमाला विजयी फटका आणि इथं मात्र सामना जिंकलाय फिरोज 11 या संघाने. आता मॅन ऑफ द मॅच आपण काढूया. यस, नो डाऊट. लाईनअप मध्ये यायचंय, लाईनअप मध्ये यायचंय. सोहेल माऊल कोलीवाडा पुमा स्क्वॉड लाईनअप मध्ये जायचंय. लाईनअप